जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. सर्वात प्रथम तर आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर आणि दर्शकांना दीपावलीच्या आणि भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी मी जो विषय घेणार आहे तो अगदी साधा आणि एक सहज लक्षात आला असा एक विषय मला या ठिकाणी मांडायचा आहे. काही जणांना तो विषय कदाचित पटेल, काही जणांना पटणार सुद्धा नाही, परंतु जी माझ्या मनामध्ये खंत आज आली ती या ठिकाणी बोलून दाखवावीशी वाटते. सध्या या ठिकाणी जगदंबेच्या अभिषेकाची तयारी आमची झालेली आहे. त्यामुळे मूळ मूर्तीचे सर्व अलंकार आणि वस्त्र काढून त्या ठिकाणी मूळ ज्या पाषाणी मूर्ती आहे त्या आपल्याला दिसत आहेत. आता या ठिकाणी अभिषेक झाल्यानंतर पुन्हा त्यांना वस्त्र नेसवण्यात येतील, म्हणजे देवीला साड्या नेसवण्यात येईल, अलंकार घालण्यात येईल. परंतु आम्ही ज्या देवीला साड्या नेसवतो या साड्यांच्या बाबतीमधील मुद्दा असा की देवीला नेसवण्यात येणाऱ्या साड्या ह्या कित्येक वेळेला मी स्वतः विकत आणलेल्या असतात आणि यातील बऱ्याच वेळेच्या साड्या ह्या भक्तांद्वारे नवसाच्या चढवलेल्या सुद्धा असतात. म्हणजे काही जणांचे नवस पूर्ण होतात, ते लोक या ठिकाणी श्रद्धेने साडी आणून अर्पण करतात, आपण ती जगदंबेला नेसवतो. काही जण त्या ठिकाणी नवस नसतो पण सहज सरांच्या घरी दर्शनाला आलो आहे तर खाली हाताने न जाता बाबा एखादी देवीला साडी ओटी घेऊन जाऊया म्हणून ओटी भरण म्हणून साडी आणतात, ती सुद्धा साडी आम्ही देवीला नेसवतो. आणि काही जण त्या ठिकाणी साडी न अर्पण करता फक्त खणा नारळाची किंवा ब्लाऊजच्या पीसने देवीची ओटी भरतात, ती सुद्धा त्या ठिकाणी आम्ही स्वीकारतो. कारण जगदंबेला भक्तांनी दिलेलं एक फुलाचं पंखुडी म्हणजे काय म्हणता येईल त्याला, फुलाची पाकळी सुद्धा श्रेष्ठ आहे. कारण भक्ती श्रेष्ठ कर्मकांड श्रेष्ठ नव्हे, हे तर पहिले मी क्लिअर करतो. पण विषय काय झाला किंवा आज का हा मुद्दा घ्यावा लागला, 2 दिवसापूर्वी एक ताई दर्शनासाठी आल्या. त्या ताईंनी देवीच्या ओट्या भरल्या. ओट्या भरत असताना मी काही त्यांच्या जवळ नव्हतो, मी पाठीमागे माझं काम करत होतो. त्यांनीच दर्शन घेतलं, ओट्या सुद्धा भरल्या, चहा पाणी झाला. आणि जेव्हा त्या ताई वापस घरी जात होत्या त्याआधी त्या मला भेटण्यासाठी आल्या आणि माझ्याशी बोलून झाल्यावर म्हटल्या, सर मी देवीला 3 साड्या वाहिल्या आहेत बरं का, म्हणजे अर्पण केल्या आहेत, तर मी वाहिलेल्या 3ही साड्या तुम्ही देवीला नेसवा. म्हटलं ताई, मंदिरामध्ये माझ्या संस्थानला जी पण साडी देवीला येते ती प्रत्येकच साडी मी अभिषेकानंतर देवीला नेसवतो. तुम्ही ज्या साड्या दिल्या त्या साड्या मी 100% नेसवेल. आज अभिषेकासाठी आम्ही देवीच्या साड्या, पूर्वीच्या साड्या सोडून ठेवल्या आणि आता तयारी झाली. म्हणून मी माझ्या पत्नीला सांगितलं की त्या दिवशी ज्या ताईंनी साड्या अर्पण केल्या त्या सांगून गेल्या आहेत की माझ्या साड्या देवीला नेसवा, तर त्यांच्या साड्या आण बरं. माझी पत्नी म्हणाली, अहो पण त्या ताईंनी ज्या साड्या दिल्या त्या नेसवायच्या लायकीच्या नाही. तर मी माझ्या बायकोवरती रागावलो. म्हटलं लायकीच्या नाही म्हणजे अगं एक तर 200 रुपयांनी स्वस्त असेल किंवा 200 रुपयांनी महाग असेल, भक्तांनी जे देवीला अर्पण केलं ते आपण तिला नेसवलंच पाहिजे. कशा असो साड्या, हलक्या असो किंवा भारी, तू घेऊन ये. पण तिचा अर्थ मला कळला नव्हता की तिला नेमकं मला काय सांगायचंय. ती जेव्हा साड्या समोर घेऊन आली तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरोखरच साडी नेसवण्याच्या लायकीची म्हणत नाही मी, पण कामाची नाही. लायकीची असेल पण कामाची नाही. कामाची का नाही ते मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आपल्या ज्या या मूर्ती आहेत या 3ही मूर्तींना या ठिकाणी 6 वार साडी काठापदराची लागते किंवा 9 वारी पातळ पूर्ण लागतं. एक तर पूर्ण 9 वारी पाहिजे किंवा ते 6 वारी पाहिजे. अगदी 5 वारी साडी सुद्धा देवीला अपुरी पडते, कारण तिच्या मिऱ्या व्यवस्थित पडत नाहीत आणि देवीला पदर व्यवस्थित येत नाही. त्यामुळे पूर्ण 6 वारी जॉर्जेट साडी किंवा 9 वारी साडी ही अर्पण करावी. आणि या ताईंनी ज्या 3 साड्या दिल्या त्याच्यापैकी मी एक साडी तुम्हाला आता दाखवतो. या ठिकाणी ही साडी त्यांनी अर्पण केलेली आहे ताईंनी. आणि आता बघा, या साडीचा कपडा बाजूला केला, आतला हा कागद आहे न्यूजपेपरचा तो बाजूला केला, तर साडी ही फक्त 1.5 हात एवढ्या लांबीची आहे. आता ही साडी जर नेसवायची म्हटली तर ती नेसवायची कशी, फार मोठा यक्ष प्रश्न आहे. कारण या ठिकाणी जर देवीच्या अंगावर जरी अशी मी ही साडी टाकली तर बघा ती पूर्णपणे त्या ठिकाणी देवीला झाकल्या सुद्धा जात नाहीये. म्हणजेच काय, ही साडी मी फार तर फार देवीच्या पायाशी ठेवू शकतो किंवा तिच्या डोक्यावर अशी टाकू शकतो, ती तिला नेसवता येणं शक्यच नाही. कोणालाही ती साडी नेसवता येणार नाही. आता या ठिकाणी विषय हा नाही आहे की मी या ठिकाणी त्या ताईंच्या श्रद्धेची मजाक उडवतोय किंवा थट्टा उडवतोय, अजिबात नाही.
फक्त मला एवढं सांगायचं आहे, अशा जर साड्या तुम्ही आणल्या देवीला वाहिल्या तर फक्त सांगा की सर आम्ही साड्या देवीला वाहिल्या बरं का आमच्या ऐपतीप्रमाणे, पण सर माझी साडी देवीला नेसवाच असा आग्रह करू नका. कारण त्या ताईंनी जो आग्रह केला त्या आग्रहासाठी मी नेसवायला गेलो तर ताई तुमची साडी खरोखर देवीला नेसवता येण्याजोगी नाही. भलेही आता पहा पारदर्शक आहे, पार तिला मोठे मोठे ते हे आहेत, म्हणजे अगदी साध्या याची ती बनलेली आहे, पण मी ना हिच्या क्वालिटीवर गेलो ना हिच्या किमतीवर गेलो, परंतु त्या ठिकाणी मोजमाप आणि रुंदीनुसार सुद्धा ही साडी जगदंबेला पुरत नाही. जेव्हा आपण एखाद्या संस्थांवरती किंवा मंदिरामध्ये साडी अर्पण करतो ती 6 वारी किंवा 9 वारी करावी आणि तेव्हाच आग्रह ठेवावा की पुजाऱ्याने किंवा त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याने ती देवीला नेसवावी. दुसरा विषय म्हणजे या ठिकाणी मला सांगायचा आहे तो असा की पूर्वी सुद्धा एक व्हिडिओ मी 3 वर्षापूर्वी असा बनवला होता की एका महिलेला पुत्रप्राप्ती झाली आणि पुत्रप्राप्ती झाल्यानंतर त्या महिलेने पार एक 10 रुपयाचा नारळ आणून अर्पण केला आणि सांगितलं की ही ओटी घ्या. त्याबरोबरच दुसऱ्या एका महिलेला सुद्धा पाळणा हल्ला. त्या महिलेने सुद्धा अशीच एक साडी त्या ठिकाणी अर्पण करून वाहिली होती. मी तेव्हा बोललो होतो की जगदंबा जर तुमच्या नवसाला पावत असेल, 10 वर्ष त्या महिलेला मूलबाळ नव्हतं, ज्या महिलेचं नाव सुरेखाताई, बहुतेक आडनाव जाधव की काय मला आता आठवत नाहीये कारण 3 वर्ष झालेत त्या घटनेला, त्या सिंदखेड राजाच्या राहणाऱ्या आहेत, त्या जाधव ताईंनी त्या ठिकाणी पण मी म्हटलं ताई 10 वर्ष तुमचा पाळणा हल्ला नाही, तुम्ही तोंडाने कबूल केलं की मी उपासना शिबिर केल्यावरती आणि साधना केल्यावरती मला दृष्टांत घडला आणि दिवस राहिले आणि 10 वर्षानंतर तब्बल मुलगा झाला. अहो निदान 500-500 रुपयाची साडी तरी अर्पण करायची असती, आम्ही ती देवीला नेसवली असती. देवीला साडी नेसवताना इथे काही 1000 किंवा लाखोची साडी पाहिजे असा विषय नाही. बघा या ठिकाणी आता ही तुम्हाला मी 6 वारी साडी दाखवतो. या 6 वारी साडीला या ठिकाणी मोठे मोठे काठ आहेत. हिची किंमत भलेही फार कमी आहे, परंतु काठ सुंदर असल्यामुळे ते जगदंबेला शोभून दिसतात. अशी साडी आम्हाला नेसवावी लागते. आता हीच दुसरी एक साडी सुद्धा एका ताईंनीच अर्पण केलेली आहे. या साडीवरती काही थोडेफार ते एम्ब्रॉयडरी टाईप आणि कुंदन लावलेले आहे म्हणून ती चमकते आहे आणि या साडीला खाली चांगले काठ सुद्धा आहेत. तर ही साडी पहिल्या साडीपेक्षा कदाचित महाग असेल कुंदन चिपकवल्यामुळे. तर 500 रुपयापासून ते अगदी 700, 800, 1000 रुपयापर्यंत उत्तम क्वालिटीची साडी महिलेला नेसण्याजोगी सुद्धा आणि देवीला नेसवण्याजोगी सुद्धा आपल्याला दुकानामध्ये मिळते. अशा साड्या जर अर्पण केल्या तर त्या आम्ही 100% नेसवू. दुसरा विषय म्हणजे इथं देवीला ज्या साड्या अर्पण केल्या जातात या साड्यांचं नंतर काय होतं तर या साड्या कधीच कोणाला विकल्या जात नाहीत, कधीच घरामध्ये वापरल्या जात नाही. देवीला नेसवलेली साडी ना माझी कधी पत्नी नेसते, ना माझी बहीण नेसते, ना माझ्या कुठल्या महिला शिष्येला मी त्या देतो. कारण माझं मत आहे जे जगदंबेच्या अंगावरती चढालं त्याची किंमत त्या माणसाला राहील की जो त्याचा खरंच गरजवंत आहे. त्यामुळे गोर गरीब भिकारी अनाथ आश्रम आणि निराश्रित महिला ज्या रस्त्याच्या काठावरती भीक मागत बसलेल्या असतात अशा महिलांना आम्ही जाऊन देवीच्या साड्या फुकटमध्ये त्या ठिकाणी अर्पण करतो. थोडक्यामध्ये काय तर देवीचं स्वरूप मानून आम्ही त्यांनाच ती साडी देतो आणि त्या साड्या वापरलेल्या नसतात. आम्ही एक साडी देवीला 3 वेळेला नेसवतो. 3दा नेसवलेली साडी 4थ्यांदा आम्ही देवीला नेसवत नाही. त्या साड्या धुतल्या जात नाही. म्हणजे अगदी कोऱ्याच्या कोऱ्या काठा पदराच्या कुंदन असणाऱ्या सुंदर अशा महागड्या साड्या ज्यांची किंमत 500 रुपयापासून ते 1,500 ते 2,000 पर्यंत सुद्धा असते. मी स्वतः विकत आणत असेल तर मी 1,500 ते 2,000 रुपये किमतीची एक साडी घेतो माझ्या आईसाठी म्हणजे देवीसाठी. भाविक भक्त आणतात त्या 500-1000च्या रेंजमधल्या आणतात. पण अशा कोऱ्या आणि चांगल्या साड्याच आम्ही त्या ठिकाणी भिकारी किंवा गरीब किंवा निराश्रित महिलांना मध्ये वाटत असतो. आणि हे सर्व कार्य जगदंबा देवी फाउंडेशन तर्फे मी गेले अनेक वर्षापासून करत आहे. फक्त कोणाला वस्त्र देताना फोटो काढावा, शूटिंग काढावी, त्याचा पुरावा ठेवावा हा समोरच्याच्या परिस्थितीचा अपमान आहे म्हणून मी कधीही त्याचा फोटो किंवा व्हिडिओ शेअर केला नाही. शेअर करणं दूर मी कधी व्हिडिओ सुद्धा काढत नाही. फक्त आता ओघाने विषय आला म्हणून तो विषय सांगतो आहे. कारण काही जण म्हणतील की मग तुम्ही 500-1000ची साडी का मागता. कारण देवीलाही शोभून दिसली पाहिजे. समोर ज्या बाईला मी वाटतोय नंतर ती साडी त्या महिलेलाही मला काहीतरी चांगलं दिलं याचा आनंद वाटला पाहिजे. जसं आता ह्या ताईंनी ही साडी म्हणून हे दिलंय वस्त्र, हे ना मी कोण्या गरीबाला वाटू शकतो ना मी हे देवीला नेसवू शकतो. याचा उपयोग काय तर एक ताईची श्रद्धा म्हणून मी देवीच्या अंगावर 2 मिनिट टाकलं त्यापुढे काहीच नाही ना.
तर माझं नम्र निवेदन आहे, साडी आणत असाल तर 6 वारी किंवा पूर्ण 9 वारी काठापदराची आणा. तिची किंमत कमी असली तरी चालेल, परंतु तिला काठपदर चांगले असावे, ते अंबाबाईला शोभून दिसावे, मराठमोळं स्वरूप अंबाबाईचं दिसावं अशी ती साडी आणा. दुसरा विषय, जर कोणाची साडी नेसवण्याची ऐपत नसेल तर त्यांनी देवीला श्रद्धेने एक नारळ जरी अर्पण केला ना तरी जगदंबा प्रसन्न होते. अशी काही परिस्थिती असेल की तुम्हाला 6 वारी किंवा 9 वारी साडी वाहायची आहे पण तुमच्याकडे पैसे नाहीये, तुम्ही मला सांगा, मी तुमचा भाऊ आहे, मी तुमचा बंधू आहे, स्त्री असो पुरुष असो, मला बिनधास्तपणे येऊन सांगा, सर मला देवीची ओटी भरायची हो पण आमच्याकडे पैसे नाही. मी तुम्हाला माझ्या घरातील नवीन 6 वारी किंवा 9 वारी साडी काढून देतो, तिच्यावर पूर्ण सामान देतो आणि तुम्ही त्या ठिकाणी फक्त 11-21 रुपये काय तुम्हाला मला द्यायचे तेवढे मानाचे द्या. ती अख्खीच्या अख्खी कोरी साडी मी तुमच्या हाताने देवीला अर्पण करून घेतो आणि तुमच्या मनाच्या समाधानासाठी तुमच्या हातावरून पाणी टाकून संकल्प सुद्धा करवून घेतो की ती साडी तुमच्या तर्फेच देवीला अर्पण झालेली आहे. इथे मला श्रेय नाही घ्यायचं, कोणाच्या परिस्थितीचा अपमान नाही करायचा. फक्त एक शब्द कुठला खटकला त्या ताईंचा की जाताना म्हणताय सर माझ्या साड्या नेसवा बरं. त्यांना माहिती होतं ना आपण कशा साड्या दिल्या, मग एवढा शब्द बोलून निदान त्यांनी आता मुद्दाम केलं की काय त्या सहज याच्यात बोलून गेल्या मला माहित नाही, पण ताई चुकलं असेल तर रिअली सॉरी. पण इथून पुढे कुठल्याही देवीला जर साडी तुम्ही अर्पण केली तर पूर्ण 6 वारी 9 वारी करायला शिका आणि तरच पुजाऱ्यांना साडी नेसवा म्हणून आग्रह करा. मीच काय कोणत्याही देवस्थानचा पुजारी अशी साडी त्यांच्या मूळ पीठावरच्या देवीला नेसवणार नाहीत. काही चुकलं असेल बोलण्यामध्ये तर क्षमा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय जगदंबा, नमो आदेश.